याचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी महाराष्ट्रामध्ये काही संस्थांची निर्मिती झाली, ज्यामध्ये सारथी, बार्टी आणि महाज्योती अशासारख्या संस्था आहेत. परंतु या संस्था चालकांना तसेच खाजगी क्लासेसवाल्यांना व ह्या संस्थामार्फत वित्त मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याच्या 2 तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्याची तारीख एका तक्रारीची आहे 15 जानेवारी आणि दुसऱ्या तक्रारीची तारीख आहे 20 जानेवारी. पहिली तक्रार जी आहे ते महाज्योतीच्या काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे, त्यांना विद्यावेतनातील काही भाग मागितल्याचा. दुसरी जी तक्रार आहे ते कुणाल शिरसाटे, प्रकल्प संचालक महाज्योती, पुणे शहरामध्ये MPSC विद्यार्थ्यांचं संघटन चालवणारा महेश गरबुडे या व्यक्तीच्या विरोधात या तक्रारी आहेत. परंतु या 2 तक्रारी होऊन सुद्धा त्याच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यानं तक्रार पोलीस स्टेशनला करून त्यांनी जवळ 20-1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजाजनगर पोलीस स्टेशन नागपूर येथे कुणाल शिरसाटे जे प्रकल्प संचालक आहेत नागपूरचे महाज्योतीचे, त्यांनी तक्रार महेश गरबुडे विरोधात केलेली आहे की त्यांच्या मर्जीतील अकॅडमीला टेंडर मिळावं व काही रक्कम मिळावी अशी मागणी केल्याची तक्रार, आणि त्यांना ते वेळोवेळी व्हॉट्सअपला फॉलोअप घेतलेले आहे. त्यांनी स्क्रीनशॉटसुद्धा या तक्रारीत जोडलेले आहेत. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने तक्रार करून सुद्धा त्या व्यक्तीवर, महेश गरबुडेवर जर खंडणीचा गुन्हा दाखल होत नसेल तर त्याच्या पाठीमागं नक्की कोणत्या शक्ती आहेत? गेल्या काही काळामध्ये हा व्यक्ती गणेश गरबुडे, महेश गरबुडे, बाळासाहेब सानप आणि त्याच्यानंतर लक्ष्मण हापेखे यांच्यासोबत दिसलेला आहे. आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की काल अतुल साहेब जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना हे बाळासाहेब सानप आणि लक्ष्मण हाके भेटलेले आहेत आणि ते दोघे ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. ह्यांचं नक्की लिंकिंग काय आहे? आणि पुण्याच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं खाजगी क्लासेस चालक जे काही शैक्षणिक संस्था आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत किंवा त्याच्यानंतर जे आपल्या सारथी, बार्टी सारख्या ज्या काही बहुजन समाजाच्या कल्याणासाठी उभ्या राहिलेल्या संस्था आहेत त्यांना ज्या प्रकारे ब्लॅकमेल केलं जात आहे याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी. बाळासाहेब सानप आणि लक्ष्मण हाके यांचं नाव घेत आहे, फक्त फोटो आहेत त्यांच्यासोबत, त्या महेश गरबुडेचे फोटो आहेत म्हणून नाव घेत आहे. आम्ही नाव घेतोय ते खरं का खोटं पोलीस तपास यंत्रणांनी चौकशी करावी. जर आम्ही त्याच्यामध्ये खोटं नाव घेत असेल किंवा त्यांचा संबंध नाही आढळला आमच्यावरती त्यांनी संबंधित जे काय असतील ते ॲक्शन घेतील. आता हे लक्षात घ्या, ही लिंक प्रशासनानं जोडावी. बाळासाहेब सानप, परत त्याच्यानंतर मस्के, महेश गरबुडे आणि लक्ष्मण हाके यांची काय लिंक आहे? कारण धनंजय मुंडेंचा जो मेळावा झाला बालगंधर्वला, त्यामध्ये या महेश गरबुडेनं भाषण केलेलं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे काही परळीतले विद्यार्थी आहेत त्यांना मतदानासाठी इथून घेऊन जाण्याचं काम, जबाबदारी महेश गरबुडेवर होती अशी आमच्यापर्यंत माहिती आहे. तपासामध्ये पोलीस यंत्रणा ते तपासामध्ये पुढे आणतीलच, पण सुरुवातीला आमची प्रथमतः मागणी आहे की महेश गरबुडेवरती जो काही खंडणीची तक्रार दिलेली आहे शासकीय अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जावा. कारण त्याच्या मागे अशी काय शक्य आहे की त्याच्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. खंडणी मागितल्याची तक्रार सर जे महाज्योतीचे संचालक आहेत नागपूरचे प्रकल्प संचालक त्यांनी स्वतः दिलेली आहे, त्याची प्रत आमच्याकडे आहे. 20 तारखेला ही तक्रार त्यांनी बजाजनगर पोलीस स्टेशनला तक्रारीचं पत्र पाठवलेलं आहे. कुणाल शिरसाटे, प्रकल्प संचालक महाज्योती नागपूर, त्यांची स्वतःची ही आहे. त्यांनी ही सर्व ह्या प्रत उपसचिव, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य लेखा अधिकारी सर्वांना ही प्रत पाठवलेलं आहे. एवढा असताना त्याच्यावर तक्रार का दाखल होत नाही? सर्वसामान्य माणसावरला ज्या प्रकारे पोलीस प्रशासन कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काही तत्परता दाखवतं ती तत्परता इथं का दाखवली जात नाही हा आमच्या सवाल आहे मनामध्ये. अशी कोणती शक्ती त्याच्या पाठीमागे आहे की त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही?